कळत नाही देवयानी एवढ्या लवकर त्याचा रिपोर्ट कसा आला. कदाचित लिंगावर साहेबांनी वरून प्रेशर आणलं असेल म्हणून पण आला असेल. बरं मला आधी सांग की रिपोर्ट मध्ये काय कारण काय सांगितलंय. प्रायमरी जो रिपोर्ट आलाय त्यानुसार तरी अपघातामागे मटेरियल हे नक्कीच कारण नाहीये. मग डिटेल रिपोर्ट एकदा समोर आला की कळेल खरं कारण काय ते. त्या मुलालाही जगण्याचा अधिकार आहे. या जगात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. मग त्या मुलाचा जगण्याचा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण. आम्हीही तुम्हाला विचारतो, त्या मुलाचं अबॉर्शन रोखणाऱ्या तुम्ही कोण. आई प्रियदर्शनीने त्यांचा निर्णय कळवलाय. त्या आमचं आणि नताशाचं मूल त्यांचं म्हणून वाढवायला तयार आहेत. हेलो, आय एम श्रावणी देशमुख. आय एम श्रावणी देशमुख. आय एम श्रावणी देशमुख. काय गो, काय करतेस. मॉम, स्टाईल चॅनलवर माझा इंटरव्ह्यू आहे, त्याचीच प्रॅक्टिस करत होती. ही प्रॅक्टिस जाऊ दे ग, मला तुला महत्वाचं सांगायचं. मॉम, तुला जे काय सांगायचं ना ते पटकन, कारण माझ्याजवळ वेळ कमी आहे. 5 मिनिटात होईल ग. ओके बस, चल सांग लवकर. बस तू इकडे. हो मम्मा, हळू सांडे, हळू. शाहू, तुला ती माझी मैत्रीण औरंगाबादची मैत्रीण माहिती. हा, सरिता मावशी. हा, तिचं काय. तिचा एक भाचा आहे, अमेरिकेत असतो, खूप हँडसम आहे. अमेरिकेत तो एरोनॉटिकल म्हणायचंय तुला. हा, त्यातच इंजिनियर आहे आणि कशात तरी त्याने MBA सुद्धा केलंय. त्याचा माझ्याशी काय संबंध. ए तू प्लीज लवकर सांगा काय ते. अगं सरिता मावशीच्या सांगण्यावरनं मी तुझे फोटो त्याला मेल केले होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू त्याला पसंत आहेस. व्हॉट. फाईल बघून घ्या. शाळेला परमिशन कधीपर्यंत मिळेल. आता फाईल सबमिट केली म्हणजे परमिशन ताबडतोब मिळेल असं थोडंच असतं. त्याच्यासाठी एक वेगळी कमिटी असते, तिच्यापुढे फाईल ठेवावी लागते. काही ना काहीतरी कारण सांगून तुम्ही शाळेला परमिशन देण्याचं नाकारताय. आता खूप झालं. आता खरं कारण मला कळलंच पाहिजे. हे बघा, तुम्ही माझ्यावर असा खोटा आरोप करू शकत नाही. आणि तुम्ही म्हणता तसं खोटं वागण्यासाठी किंवा खोटी कामं करण्यासाठी मी इथे बसलेलो नाही. सुर्वे साहेब, आता तुम्ही काही म्हणा, पण ह्या खुर्चीवर बसून तुम्ही स्वतःला परमेश्वर समजायला लागलात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण माझ्या शाळेसाठी मी परवानगी मिळवून दाखवेन. फक्त तुला भेटण्यासाठी तो पुढच्या महिन्यात अमेरिकेहून भारतात येतोय. व्हॉट इज रॉंग विथ यू मॉम. माझं कुणा दुसऱ्यावर प्रेम आहे हे माहित असताना सुद्धा तू असं कसं वागू शकतेस. भैयासाहेब, मी देवयानी बोलतेय. भैयासाहेब, तुम्ही असं का करताय. आता असं काय केलं आम्ही. तुम्हाला चांगलंच माहितीये तुम्ही काय केलंय. तुमच्याच सांगण्यावरून माझ्या शाळेला परमिशन मिळत नाहीये. मला माहितीये हे सगळं तुमच्याच सांगण्यावरनं होत आहे. हे सगळं तुझ्या लक्षात आलं याचा आम्हाला आनंद आहे. शाळा सुरू करायचा विचार सोडून दे. पण का. कारण तू त्या शाळेला हंबीरराव राजे शिर्केंचं नाव द्यायला निघालीस. तो अधिकार फक्त राजे शिर्केंचा आहे. भैयासाहेब म्हणाले की हो, सुर्वे असं आमच्या सांगण्यावरूनच वागतात. आणि कारण काय, तर त्या शाळेला मी हंबीरराव राजे शिर्के असं नाव द्यायचं ठरवलंय. आणि भैयासाहेबांना ते पसंत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की हंबीरराव राजे शिर्के हे नाव फक्त राजे शिर्के म्हणजे फक्त भैयासाहेबच वापरू शकतात. देवयानी, तू काळजी करू नकोस, आम्ही बघतो काय करायचं ते. आम्ही प्रियदर्शनी प्रेग्नंट आहेत असं जाहीर करणार आहोत आणि त्यानंतर तुला आणि प्रियदर्शनीना आम्ही बाहेरगावी पाठवणार आहोत. मूल जन्माला आलं की तुम्ही दोघींनी परत यायचं, पण त्यावेळी ते मूल प्रियदर्शनीकडे असेल.